विद्यार्थी मित्रांनो, मराठी वाङ्मय या विषयामध्ये आपल्याला धूळ पावलं व काव्यसरिता असे दोन ग्रंथ आहेत. प्रत्येक पुस्तकावर आपल्याला 40 गुण दिलेले आहेत. मित्रांनो, या दोन्ही पुस्तकांवर आधारित आपल्याला 20 गुणांसाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. त्यापैकी काव्यसरिता यावर 10 गुणांसाठीचे वस्तुनिष्ठ प्रश्न असतील व धूळ पावलं या कादंबरीवर 10 गुणांसाठी वस्तुनिष्ठ प्रश्न आपल्याला विचारले जातील. आपल्याला 80 गुणांची लेखी परीक्षा आहे. उत्तीर्ण होण्यासाठी 32 गुण आवश्यक आहेत. मित्रांनो, जर आपल्याला वस्तुनिष्ठ प्रश्नांचे 20 पैकी 20 गुण मिळाले तर उत्तीर्ण होणे अत्यंत सोपी होऊन जाईल. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काव्यसरिता या पुस्तकातील वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न समजून घेऊ, ज्याचे 10 गुण तुम्हाला सहज मिळू शकतात. फक्त तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा, काळजीपूर्वक पहा. तेव्हा सुरू करूयात आजच्या पहिल्या कवितेवरील पहिला प्रश्न. नवकाव्याचे प्रणेते म्हणून रिकामी जागा यांचा गौरव केला जातो. मित्रांनो, प्रश्न पुन्हा एकदा. पहिला प्रश्न आहे, नवकाव्याचे प्रणेते म्हणून रिकामी जागा यांचा उल्लेख केला जातो. याचे उत्तर आहे बा. सी. मर्ढेकर. बाळ सीताराम मर्ढेकर यांना नवकाव्याचे प्रणेते म्हणून त्यांना संबोधले जाते, त्यांचा उल्लेख केला जातो. पुढला प्रश्न आहे, गणपतवाणी बिडी पितांना चावायचा नुसतीच रिकामी जागा. गणपतवाणी या कवितेतील ह्या ओळी आहेत. याचे उत्तर आहे काडी. गणपतवाणी बिडी पितांना चावायचा नुसतीच काडी. प्रश्न पुढला आहे, बाळ सीताराम मर्ढेकर यांचा जन्म खानदेशातील रिकामी जागा येथे झाला. याचे उत्तर आहे फैजपूर. फैजपूर येथे बाळ सीताराम मर्ढेकर यांचा जन्म झाला. पुढला प्रश्न, गणपतवाणी बिडी बापडा पिता पितांना मरून गेला, एक मागता डोळे दोन देव देतसे रिकामी जागा. गणपतवाणी याच कवितेतील ह्या ओळी आहेत. याचे उत्तर आहे जन्मांधाला. जन्मांधाला, जन्मापासून जो अंध असतो, जन्मांधाला या प्रश्नाचे उत्तर होते जन्मांधाला. पुढला प्रश्न या कवितेवरचा, गणपतवाणी दुकानात रिकामी जागा या संतांची गाथा वाचत असायचा. त्या कवितेमध्ये आलेला हा संदर्भ आहे, ती ओळ आहे. त्या ओळीमध्ये एका संताच्या गाथेचं वर्णन आलेलं आहे. गणपतवाणी त्या संताची गाथा वाचत बसायचा. त्याचे उत्तर आहे संत तुकारामांची. गणपतवाणी फावल्या वेळेमध्ये संत तुकारामांची गाथा वाचत बसायचा. कशा रांगोळ्या काढता तुम्ही या कवितेवरील आपला पुढला वस्तुनिष्ठ प्रश्न आहे. कशा रांगोळ्या काढता तुम्ही या कवितेचे कवी रिकामी जागा हे आहेत. याचे उत्तर आहे भालचंद्र नेमाडे. भालचंद्र नेमाडे यांची ही कविता आहे. याच कवितेवरचा पुढला प्रश्न आहे मित्रांनो, कशा रांगोळ्या काढता तुम्ही ही कविता रिकामी जागा या कविता संग्रहातून घेतली आहे. भालचंद्र नेमाडे यांची ही कविता त्यांच्याच देखणी या कविता संग्रहातून घेतलेली आहे. याचे उत्तर आहे देखणी. पुढला प्रश्न, कशा रांगोळ्या काढता तुम्ही घरंदाज वेथांनो, कसा सडा घालता माझ्या रिकामी जागा कोपरा कोपरा खुलेल असा. त्या कवितेतील ह्या ओळी आहेत. याचे उत्तर आहे अंगणाचा. अंगणाचा कोपरा कोपरा खुलेल असा, अशी ती ओळ होती. पुढला प्रश्न याच कवितेवरचा, चेहराच नसलेल्या अपुऱ्या शिल्पासारख्या बेसूर बायांनो माझे अंगण रिकामी जागा झाले. याचे उत्तर आहे पांढरे. माझे अंगण रिकामी जागा झाले. याचे उत्तर आहे पांढरे. मित्रांनो, पुढल्या कवितेवरचा पुढला प्रश्न आहे, माणसांसाठी आरती या कवितेचे कवी रिकामी जागा हे आहेत. याचे उत्तर आहे डॉक्टर यशवंत मनोहर. माणसांसाठी आरती ही अत्यंत लोकप्रिय असलेली, सर्वश्रुत असलेली यशवंत मनोहरांची कविता आहे. पुढला प्रश्न, शब्दांची पूजा करीत नाही मी, माणसांसाठी रिकामी जागा गातो. तो शब्द आहे, उत्तर आहे आरती. माणसांसाठी आरती गातो. पुढला प्रश्न, उत्थान गुंफा या कविता संग्रहाचे कवी रिकामी जागा हे आहेत. याचे उत्तर आहे डॉक्टर यशवंत मनोहर. डॉक्टर यशवंत मनोहर यांचा हा अत्यंत लोकप्रिय असलेला उत्थान गुंफा नावाचा कविता संग्रह आहे. विद्यार्थी मित्रांनो, बिरसा मुंडा या कवितेवर आधारित आपला पुढला वस्तुनिष्ठ प्रश्न आहे. बिरसा मुंडा या कवितेचे कवी रिकामी जागा हे आहेत. याचे उत्तर आहे भुजंग मेश्राम. भुजंग मेश्राम हे बिरसा मुंडा या कवितेचे कवी आहेत. पुढला प्रश्न, बिरसा मुंडा ही कविता रिकामी जागा
या कविता संग्रहातून घेतलेली आहे? याचे उत्तर आहे उलगुलान. उलगुलान हा भुजंग मेश्राम यांचा सुद्धा लोकप्रिय असलेला कविता संग्रह आहे. पुढला प्रश्न याच कवितेवरचा. मी कधी कधी जेव्हा आश्रमशाळांमध्ये जातो मुले विचारतात, काका रिकामी जागा कुठे राहतो? याचे उत्तर आहे बिरसा मुंडा. या त्यांच्याच कवितेमधील ह्या ओळी होत्या, त्या ओळीमधील हा शब्द आहे. कवी असं म्हणतात की मी जेव्हा आश्रमशाळेमध्ये जातो तेव्हा मला मुले विचारतात की काका रिकामी जागा कुठे राहतो? तर तो शब्द होता बिरसा मुंडा कुठे राहतो, म्हणून कवीला आश्रमशाळेमधील विद्यार्थी विचारतात असे त्यांनी बिरसा मुंडा या कवितेत लिहिले. पुढला प्रश्न आहे फक्त अरण्यात वाढणारा असंतोष आणि ओठांवर तूच दिलेले छोटे गीत. बिरसा मुंडा यांच्या संदर्भात लिहिलेली ही ओळ आहे. बिरसा मुंडाला उद्देशून लिहिलेली भुजंग मेश्राम यांची ही कविता, त्यातील ती ओळ. तर याचे उत्तर आहे उलगुलान. पुन्हा एकदा हा प्रश्न आहे फक्त अरण्यात वाढणारा असंतोष आणि ओठांवर तूच दिलेले छोटे गीत. उत्तर आहे उलगुलान. मित्रांनो, रॅशनल या कवितेवरचा पुढला प्रश्न आहे. रॅशनल या कवितेचे कवी रिकामी जागा आहेत. याचे उत्तर आहे अजय खडसे. अजय खडसे हे रॅशनल या कवितेचे कवी आहेत. यावर आपण एक व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे. पुढला प्रश्न आरंभबिंदू या कविता संग्रहाचे कवी रिकामी जागा हे आहेत. आरंभबिंदू हा कविता संग्रह कुणाचा आहे? तर अजय खडसे यांचा आहे. पुढला प्रश्न साऱ्याच झेंड्यांचे सरण भर चौकात रचून मी सामूहिक रिकामी जागा दिले. उत्तर आहे अग्निमरण. अग्निमरण हे याचे उत्तर. यावरचा शेवटला प्रश्न माझ्या निधर्मी विचारांना हौतात्म्य मिळावे म्हणून मीच भूमिगत झालो रिकामी जागा सारखा. उत्तर आहे सलमान रशदी. सलमान रशदी ज्या पद्धतीने भूमिगत झालेल्या होते त्याच पद्धतीने कवी म्हणतात की मी सुद्धा भूमिगत झालो सलमान रशदींसारखा. पुढला प्रश्न आहे अजून वादळ उठले नाही ही कविता रिकामी जागा यांची आहे. यावर सुद्धा एक नुकताच व्हिडिओ आपण बनवलेला आहे. याचे उत्तर आहे ज्योती लांजेवार. अजून वादळ उठले नाही स्त्री जाणीवीची ही कविता आहे. ही कविता ज्यांनी लिहिली त्यांचे नाव आहे ज्योती लांजेवार. अजून वादळ उठले नाही ही कविता रिकामी जागा या कविता संग्रहातून घेतली आहे. याचे उत्तर आहे अजून वादळ उठले नाही. याच नावाचा त्यांचा कविता संग्रह आहे आणि त्याच शीर्षकाची आपल्याला अभ्यासात असलेली कविता आहे. मित्रांनो, याच कवितेवरचा पुढला प्रश्न आहे. कवितेची ओळ आहे ती सखे आभाळाचे पंख छाटले तरी तुझ्या मायेचे तळे आटले नाही. ढगाच्या काळजात तुझ्या इतके जन्माचे रिकामी जागा दाटले नाही. याचे उत्तर आहे हुंदके. हुंदके हे या प्रश्नाचे उत्तर होते. यावरचा पुढला प्रश्न आहे सोयीनुसार सारेच बदलले तरी तू शब्दांचे रिकामी जागा थाटले नाही. रोज रात्री मरण जगताना असे एकही स्मशान भेटले नाही. याचे उत्तर आहे दुकान. शब्दांचे दुकान. शेवटला प्रश्न या कवितेवरचा इथल्या संत कोमेजल्या पाण्यावर अजून रिकामी जागा उठले नाही. वादळ. याचे उत्तर आहे वादळ. पुढला प्रश्न पोरी या कवितेवर आधारित आहे. पोरी ही कविता रिकामी जागा यांची आहे. उत्तर आहे अनुराधा पाटील. अनुराधा पाटील यांनी लिहिलेली पोरी नावाची कविता आपल्याला अभ्यासक्रमात आहे. यावरचा पुढला प्रश्न वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ हा कविता संग्रह रिकामी जागा यांचा आहे. उत्तर आहे अनुराधा पाटील. अनुराधा पाटील यांचा वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ हा कविता संग्रह आहे. आपल्याला 1-2 प्रश्न असे असतील की कुठल्या तरी कवीच्या कविता संग्रहाचे नाव विचारले जातील आणि काही प्रश्न आपल्याला ती कविता कुणाची आहे असाही असेल. म्हणजे कविता आणि कवी 10 कविता आणि 10 कवी आपण पाठ करून ठेवायचे आहेत. फुलाच्या कटड्यावर पाय झुलवत बसली रिकामी जागा विचार करते ती मोठी झाल्यावर तिकडे उडी घेईल की इकडे. याचे उत्तर आहे मुलगी. पुलाच्या कठड्यावर पाय झुलवत बसलेली मुलगी आहे. प्रश्न पुढला तिला करता येईल टकमक टोकावर उभं राहून हाती न येणाऱ्या झगमगत्या रिकामी जागा स्वतःला उधळून प्रेम. उत्तर आहे नक्षत्रांवर. नक्षत्रांवर उधळून प्रेम करता येईल का असा कवयित्रीने त्या मुलीला पाहून विचारलेला तो प्रश्न. मी एक स्त्री ही कविता रिकामी जागा यांची आहे. याचे उत्तर आहे मलिका अमर शेख. शाहीर अमर शेख यांची मुलगी मलिका अमर शेख यांची ही कविता आहे. पुढला प्रश्न यावरचाच मला उद्ध्वस्त व्हायचंय हा कविता संग्रह रिकामी जागा यांचा आहे. याचे उत्तर आहे मलिका अमर शेख. पुढला प्रश्न
मी एक रिकामी जागा ग्रीकमधील की अमेरिकेतील की आफ्रिकेतील काय फरक पडतो यानं? याचे उत्तर आहे स्त्री. मी एक स्त्री ग्रीकमधील की अमेरिकेतील की आफ्रिकेतील काय फरक पडतो यानं. मित्रांनो, पुढला प्रश्न आहे, नवीनच रोग जडलाय आताशा या कवितेच्या कवयित्री रिकामी जागा ह्या आहेत. याचे उत्तर आहे पद्मरेखा धनकर. पद्मरेखा धनकर ह्या नवीनच रोग जडलाय आताशा या कवितेच्या कवयित्री आहेत. पुढला प्रश्न यावरचा, शलाका फक्त सैल झालाय दोर हे कविता संग्रह रिकामी जागा यांचे आहेत. याचे उत्तर आहे पद्मरेखा धनकर. पुढला प्रश्न, नवीनच रिकामी जागा जडलाय आताशा रोज नवनवीन करावी लागते स्वाक्षरी प्रत्येक वेगळ्या धाटणीची कोरीव आतील आणि करकरीत. उत्तर आहे याचे रोग. नवीनच रोग कवितेच्या शीर्षकामध्ये तो शब्द आहे, नवीनच रोग जडलाय आताशा. यावरचा शेवटला प्रश्न, आता करायचे नाही तेच ते घोटीव उमटवायची रोज दिग्गतांच्या भाडी नव्याशा सौंदर्याची रिकामी जागा स्वाक्षरी. कवितेतील ओळ होती. याचे उत्तर आहे स्वाक्षरी. माणूस नावाचा शिलालेख लिहून या कवितेच्या कवयित्री रिकामी जागा ह्या आहेत. याचे उत्तर आहे अनुजा जोशी. अनुजा जोशी यांची माणूस नावाचा शिलालेख लिहून ही कविता आहे. यावरचा पुढला प्रश्न, रिकामी जागा म्हणून मिळणारे ग्रेस मार्क नकोत मला किंवा बायको म्हणून होणारं मायनस मार्किंगही नको. याचं उत्तर आहे बाई. बाई म्हणून मिळणारे ग्रेस मार्क नकोत मला किंवा बायको म्हणून होणारं मायनस मार्किंगही नको. पुढला प्रश्न, मानवी मूल्यांची परीक्षा उत्तीर्ण व्हायची आहे मला रिकामी जागा नावाचा शिलालेख लिहून. उत्तर आहे माणूस. कवितेच्या शीर्षकामध्येच याचं उत्तर दडलेलं होतं, माणूस नावाचा शिलालेख लिहून. शेवटचा प्रश्न आजच्या आपल्या या व्हिडिओमधला, फसव्या पर्यायांच्या रिकामी जागा चौकटीतून मला निवडायचा आहे अचूक पर्याय. उत्तर आहे चांडाळ. फसव्या पर्यायांच्या चांडाळ चौकटीतून मला निवडायचा आहे अचूक पर्याय असे त्याचे उत्तर आहे. चांडाळ हे याचे उत्तर आहे. मित्रांनो, आपण काव्यसरिता या कविता संग्रहातील 10 कवितांवर काही वस्तुनिष्ठ प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न केला. तुम्ही प्रत्येक व्हिडिओला काळजीपूर्वक पाहत चला. तुम्हाला वेगळा अभ्यास करण्याची गरज भासणार नाही. पास होणे, जास्तीत जास्त मार्क मिळवणे तुम्हाला सहज सोपी होऊन जाईल. यानंतर आपण लवकरच धूळ पावलं या कादंबरीवर आधारित व्हिडिओ घेऊन येणार आहोत. त्यामधील वस्तुनिष्ठ प्रश्न समजून घेऊ, म्हणजे आजच्या व्हिडिओमधून आपल्याला 10 मार्क मिळतील असा प्रयत्न आपण केलेला आहे. आणि धूळ पावलं या कादंबरीमधील वस्तुनिष्ठ प्रश्नांचेही 10 मार्क मिळतील. ती सोयसुद्धा आपण लवकरच करून घेऊ. व इतरही कवितांवर, धूळ पावलं कादंबरीतील प्रश्नांवर सुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहोत. तेव्हा परीक्षा जवळ आलेली आहे. व्हिडिओला काळजीपूर्वक पाहत चला, अभ्यास सुरू ठेवा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ तुम्हाला फायद्याचा वाटला असेल तरच याला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जर केलेले नसेल तर मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. सगळ्यांना अभ्यास करण्याची संधी त्या माध्यमातून आणि सगळ्यांना चांगले मार्क मिळू शकतात. म्हणून व्हिडिओ पाहत चला, काळजीपूर्वक पाहत चला.